निवडणुकीच्या निकालानंतर आता आपली काय भूमिका असणार आहे आणि आपण काय कशा पद्धतीनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे? असं आहे की हा जो सामूहिक असंतोष पसरलेला आहे याचं कुठेतरी प्रत्यक्ष जनतेपुढे जाणं हे आवश्यक आहे. आणि जसं आम्ही मतं मागायला गेलो तसं आम्हाला लोक विचारतात की आमची मतं गेली पुढे. तर खरं आम्हालाही तो प्रश्न आहे, माझी मतं गेली पुढे. त्यांचा आणि माझा प्रश्न सारखा असल्यामुळे आम्ही हा मोर्चा काढण्याचा निर्णय केलेला आहे. 7 दिवस आम्ही जागृती करणार आहोत मतदारांमध्ये आणि मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन करणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही काय भारूत्री माणसं आणणार नाही, हे महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या. काय लक्षात बुधवारी संध्याकाळी 6 वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून येऊन महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ येऊन आम्ही त्या ईव्हीएमची होळी करणार आहोत. असाच होळी करायचे ईव्हीएम जे आहे ते बाजारातला विकत आणलेले आहेत. तुम्ही म्हणाल का ते आणून तुम्ही जाळतात काढण्याचे तो गुन्हा होईल आणि लोकांच्या असंतोषाला एक वास करू देणार की तुमचा काही दोष नाही, त्याचा दोष आहे, त्यामुळे आम्ही भरांनी दिलेलं आहे. काही कार्यकर्त्यांचं चाललेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या अतिशय संशयास्पद आहेत. तर उदाहरणार्थ माझा 1 नंबरवरून 2 नंबर करणं म्हणजे त्यांनी त्यावेळेला मॅनेज करून ठेवलं असतं 1 नंबरला मतं मिळायचं. हे सगळ्या आमच्यामध्ये जे अभ्यासू कार्यकर्ते आहेत त्यांचं मत आहे. आणि इलेक्शन कमिशनच्या 42 रूल्सप्रमाणे हे त्यांना एकदा विड्रॉल संपल्यानंतर त्यांना करता येत नाही. हे त्यांनी 48 तासानंतर केलेलं आहे. आणि माझे काही कार्यकर्ते जाऊन आले वकिलांकडे. वकिलांनी सांगितलं हा मुद्दा चांगला आहे, काय निर्णय माहिती होतं हे सिद्ध करण्यासाठी पुरेसं आहे काय सांगितलं.